नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया पनीर टिक्का मसाला। इथे घेतलेली हिरवी मिरची, इथे घेतलेले टोमॅटो, इथे घेतलेली कोथिंबीर, इथे घेतलेला आहे कांदा, इथे घेतलेले काजू, इथे घेतलेले पनीर घेतलेले 200 ग्रॅम, इथे घेतलेले आलं लसूण पेस्ट, इथे घेतलेले पनीर सुहाना टिक्का मसाला आणि इथे घेतलेले पनीरचा एक स्लाइस। हा आपल्याला भाजीमध्ये किसून घालायचा आहे। चला तर आता आपण मसाला तयार करून घेऊया। सर्वप्रथम आपण इथे कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये घालूया तेल थोडं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये घालूया कांदा, हे बघा कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झालेला आहे, त्याच्यामध्ये घालूया काजू, त्यामध्ये घालूया टोमॅटो, हे बघा गोल्डन ब्राऊन झालेले, हे थोडं गार होऊ द्यायचं, नंतर मिक्सर मधून पेस्ट तयार करून घेऊया। मसाला गार होईपर्यंत आपण एका कढईमध्ये तेल घालूया आणि पनीर शॅलो फ्राय करूया। हे बघा पनीर शॅलो फ्राय झालेले आहे, आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। हे बघा सर्व पनीर शॅलो फ्राय झालेले आहे। चला तर आता आपण मसालाची पेस्ट करून घेऊया। मसाला तयार झालेला आहे। चला तर आता आपण घेतलेली इथे कढईमध्ये घालूया बटर, त्यामध्ये घालूया तेल, त्यामध्ये घालूया जिरं, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, त्यामध्ये घालूया सुहाना टिक्का मसाला। एका बाउलमध्ये दूध घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे। तो मस्त असा परतून घेऊया। त्याच्यामध्ये घालूया हळद, लाल मिरची पावडर आणि तिखट। मसाला 1 मिनिट परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये घालूया टोमॅटो, काजू आणि कांद्याची पेस्ट। ही अशी मस्त अशी 2-3 मिनिटं अशीच परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत। हे बघा 2 मिनिटांनंतर मसाल्याला किती छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये घालूया पनीर आणि मिक्स करून घेऊया। हे बघा छान असं पनीर मिक्स झालेले आहे, त्याच्यामध्ये घालूया आपण गरम पाणी।
त्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, त्यामध्ये घालूया कस्तुरी मेथी, आपण घालूया पनीर किसून आणि छान अशी एक उकळी फोडूया. पनीरची भाजी तयार. हे बघा, गरमागरम पनीरची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण या पनीरची भाजी खायला. बाय.